दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला। भाजपनं मुंबईचा चेहरा मोहरा बदलला असून मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। तर तुम्ही मराठी माणसासाठी उभारलेला पक्ष फोडल्याशिवाय काहीही केलं नाही असं राऊत म्हणाले। भाजपचं सरकार आल्यानंतर या मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला। वर्षानुवर्ष तुम्ही राज्य केलं, केवळ या महानगरपालिकेला त्या ठिकाणी सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून त्याची अंडी खात राहिलात आणि शेवटी त्या कोंबडीलाही चिरण्याचं काम तुम्ही केलं। या मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं। या माझ्या गिरगावातला, माझ्या या संपूर्ण दक्षिण मुंबईतला मराठी माणूस आज त्या ठिकाणी हद्दपार झालेला आहे। याच्याकरता दोषी कोण आहेत याचं उत्तर एकदा त्या ठिकाणी आम्हाला द्या। तुम्ही केवळ मराठीच्या नावावर या ठिकाणी राजकारण करत राहिला। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा, दहशत, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली, यात कोणतं महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस? हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना। ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोगाने न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शकल करायला लावलं। शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता, त्याचे तुम्ही लसके तोडले। यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागेल।